माझ्या आईचं गाव सायगाव या भागात आपल्याला बघायला भेटणार आहे गावचं कॅनल आणि माझ्या आईची गावची शाळा, जिथे तिने हालाकीच्या परिस्थितीत तिचे शिक्षण पूर्ण केले. शाळेच्या भिंती आजही त्याच आहेत, परंतु शाळेचं सुशोभीकरण खूप छान झालंय. आईसाठी आजचा व्लॉग म्हणजेच तिच्या शाळेचा व्लॉग हा पण एक सरप्राईजच असणार आहे. चला तर या व्हिडिओचा एक भाग होऊया आणि ते आपण सोबत अनुभवूया. सो विषय आंघोळीचा आहे आणि विषय आंघोळीचा आला की विषय कॅनलचा निघणारच. तर मी आणि माझे मामा आहेत, सुनील मामा, तर आम्ही आलो आता कॅनलला. सुनील मामा, आज तुम्ही आंघोळ करणार की नाही कॅनलला? का? हा, मग काय आलं? करायचे कपडे बदली घरी जाऊन? हां, मग काय आपण घेऊन जाऊ मामांना कॅनलमध्ये. आणि खूप भारी वाटतं ॲक्च्युली, आता एवढ्या वर्षांनी पुन्हा कॅनलमध्ये आंघोळ करणार आहे. ॲक्च्युली बाबू आले सोबत, बट तिथं पोरी लहान लहान खेळत आहेत गावच्याच. बोलते मामा मी इकडेच खेळते. बोललं ठीक आहे बाबा. त्या दोन मावशी होत्या, त्यांना सांगितलं थोडं लक्ष ठेवा, पाण्याचा अंदाज येत नाही ना आपल्यासारख्या लोकांना म्हणून. सो विषय कॅनलचा नाहीत ना, इथे नाहीतीच ना घरी. हाय छोटे छोटेच आहेत इकडं आहेत. इथं नाही बोलतो, इथे सिमेंट आहे, इथे सिमेंट आहे. बांध घातला होता काल मी आलेला, हा पोहत होता ना तो वय, म्हणून तर काल पाणी कमी होतं कॅनलमध्ये. काय सांगायचं तू काय येऊन गेलास की आलायस? नाही, तो कोयत्याला धार लावा आलेला, तो थांबलाय माझ्यासाठी. जास्तच खोल पाणी पाहिजे तर पुढं खाई. नाही इथं पोहायला येत नाही बाई. ते पोहायचा कार्यक्रम काय नाही म्हणजे पोहायला नाही येत. काल नाही, एक मुलगी पडली रात्री 12 वाजता कपडे धुताना. तिची बॉडी अजून गावली नाहीये, कॅनल मध्येच बॉडी अजून तिची. गेली असेल बात. हा, गेली असेल बात. नाही, तिकडं लय पुढं पडली ती. लय पुढं म्हणजे कुठं? तिकडं कुठलं गाव ती? कुसुंबीच्या त्या साईडला. अरे कुसुंबी इकडे आली. नाही, तिकडची कुसुंबी वरची, तुला माहिती नाही? बावधन साईडला जाताना लागली ती कॉर्नर वरती कुसुंबी, सिद्धकच्या मम्मीचं गाव तिथे. घे हातात, घे कॅमेरा हातात घे. जरा ह्याचा कॅमेरा आहे ना, तो एडिटिंगचा कॅमेरा आहे ना. हा, मागे एक बोट लाव फक्त त्याला. तुझ्याकडे घे कॅमेराचा मेन चेहरा दिसतोय ना, बघ ना स्वतःला. वेदिया तू पण बघ, झाड्याला फेमस करू. लांब घे, असा लांब घे. बघ बोटू फेमस व्हायचं रे वेदे तुला. दिसतोय का तू? अरे व्हिडिओ एडिट करणार तो, आपला व्हिडिओ काढतो भाव त्यात ना, तो एडिट करणार व्हिडिओ तो. थांबणार नाही ना, मी ठेवणार तो. तुझी इज्जत तुझ्या हातात. नको सांगू, तो कॅमेरा घेऊन पडून जाईल. तो नाही शाना, तो लय येडा माणूस आहे, तुला काय कळलं? काय फार्म हाऊस आणि रिसॉर्टला जायची गरज नाही गावाला असलं. विषय कॅनलचा. सो गावाकडे आल्याच्या नंतर ना हीच मजा असते जरा कॅनलमध्ये आंघोळ करायची, गाव फिरायचं, आंबे खायचे, औच चिंचा वगैरे भेटतात त्या खायला भेटतात, करवंद भेटतात, ऊस खायला भेटतो आणि बरीच शेती वगैरे चालू असते. तर खूप भारी वाटतं इकडं. आणि बघितलं ना, कालच बोललेलो की कॅनल भारी आहे. आपल्या गोप्रोला पाण्यामध्ये टाकूया, थंड होईल तो चालला, नाही तर असा गरम झाला. ओके बाय. मामांचा चाललाय नख कापायचा कार्यक्रम. मामा तुम्ही काय नाही आले? तुम्ही गंडवला का कॅनलमध्ये? तुझी वाट बघून मी एवढं उशीर नाही थांबत. आता मामा बोलतात की सकाळी भेटलो मामांना, आम्ही सोबतच झोपलो. रात्री आम्ही तो धूर करतोय ना, मच्छरच पळवतो आणि काय आम्हाला त्यातच 2-2:30 वाजले वाटतं. हां, आणि सकाळी मग मामांबरोबर चहा घेतला, त्यावेळेला बोललो जाऊया आज कॅनलला, घरी आंघोळ करण्यापेक्षा कॅनलला. इकडे इकडं नाही आहे, इकडनं बाबू आली.
हां आणि मामा बोलले आपण जाऊया कॅनल आंघोळीला आणि आता मामा सांग देतात. आमची बाबू आली आता, ती गेले तिकडे खेळायला. तिकडनं येते लांबून रेड टी शर्टमध्ये. सो विषय कॅनलचा, विषय गावाचा. मित्रांनो आता झाली माझी आंघोळ आणि आता आपण निघूया याच्यातनं कॅनलमधनं बाहेर आणि फ्रेश होऊन आता बघूया पुढचा कार्यक्रम कसा आहे. आज तो मटण तोडणे का कार्यक्रम आहे घर पे. काय उद्या सकाळी आम्ही चाललो आणि शनिवारी मी खात नाही. तर मित्रांनो हवा सुटले आणि ढग आलेत, बहुतेक पाऊस पडू शकतो इकडे साताऱ्याला. आणि आईने मला मगाशीच दाखवलं, ही आईची शाळा आहे जिथे आईने तिचं शाळेचं शिक्षण पूर्ण केलं होतं. आणि आपण आता आतमध्ये जाऊया. गेट काही असं आहे आणि आतमध्ये बघण्यासारखी शाळा आहे, म्हणजे मी दाखवत होतं बॅक कॅमेऱ्याने. ही शाळा आहे आणि हे शाळेचं पटांगण आहे. इथे टॉयलेट वगैरे बनवलं आहे आणि खूप छान असं शाळा आहे. इकडनं लहान पोरांना अगोदरपासूनच अवयवाबद्दल माहिती फलक लावलेला आहे आणि खूप सुंदर शाळा सजवली ही. आणि या शाळेमध्ये माझा मामा शिकला आहे, मावशी शिकले, आई शिकले, म्हणजे ऑलमोस्ट माझ्या आईकडच्यांचं सगळ्यांचं शिक्षण या शाळेमध्ये झालं आहे. दुसरी गोष्ट इथे एक बघण्यासारखं आहे की या बाजूला इंग्रजीतले महिने दिलेत जानेवारीपासून डिसेंबरपर्यंत आणि मराठी महिनेसुद्धा लिहिलेले आहेत. तर आपल्याला गावच्या शाळांमध्ये हे सगळं शिकायला भेटतं. आणि हे सगळे वर्ग आहेत, किती छान सजवलेलं आहे आणि डेकोरेशन वगैरे पण खूप छान केलं. म्हणजे प्रत्येक भिंतीला एक काहीतरी नवीन यांनी द्यायचा प्रयत्न केला आहे. असं हे आहे यांचा वर्ग. असं काही वर्ग आहे, इथे विद्यार्थी बसतात. सो मित्रांनो, ही शाळा म्हणजे माझ्या आईसाठी तिचं बालपण आणि बालपणाची आठवण आहे. आणि इकडेच म्हणजे तिचं शाळेचं शिक्षण झालं आहे आणि ती जेव्हा सांगत होती की भाऊ माझं शाळेचं शिक्षण इकडं झालं आहे, तर तिला खूप भारी वाटत होतं. आणि जसं काय तिला तिचं बालपण, तिचे शाळेचे दिवस सगळे आठवत आहेत. आणि ऑलमोस्ट साताऱ्यामध्ये, सायगावमध्ये बऱ्याच लोकांचं शिक्षण या शाळेमध्ये झालेलं आहे आणि खूप भारी आहे. म्हणजे आता इथे साताऱ्याचे जे गडकिल्ले आहेत किंवा प्रमुख ठिकाण आहेत बघण्यासारखे, जसं अजिंक्यतारा किल्ला आहे, सज्जनगड आहे, वासोटा आहे, वसंतगड आहे, वर्धनगड आहे. अशा सगळ्या किल्ल्यांचं सुद्धा आपल्याला इथे इन्फॉर्मेशन त्यांनी फलकामध्ये लावलेली आहे. प्लस भिंतींवरती शिकण्यासारखं आहे. आता प्राण्यांची नावं इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये, त्यांचा आवाज कसा आहे ते इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये, आणि ते कुठे राहतात, निवारा काय आहे, तर हे सगळं लिहिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही लक्ष दिलंत तर प्रत्येक वर्गाच्या द्वाराला त्यांनी एक वेगळं नाव दिलेलं आहे. जसं हा आहे आर्यभट्ट कक्ष, त्याच्यानंतर इकडे आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम कक्ष, हा असा वर्ग आहे तिकडचा. त्याच्यानंतर आपल्या सर्वांचे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कक्ष. त्याचप्रमाणे पहिल्या वर्गाला नाव दिलं आहे आपल्या सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज कक्ष. आणि खूप छान असं सजवलं. इथं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे या टाकीमध्ये. तिथे वॉश बेसिन आहे
इकडे वॉश बेसिन आहे, त्यानंतर इथे शौचालय आहे, टाकी वगैरे व्यवस्थित आहे. एकंदरीत बघितलं ना तर खूप छान सजवलं. आणि इथे आपले जे टोमॅटोच्या वेली किंवा टोमॅटोची झाडं लावलेत आपण असं बोलू शकतो. परत प्रत्येक शाळेला सजवण्यासाठी हे अशोकाची झाडं अशी लावलेली असतात. इकडे केळीची झाडं आहेत आणि इथे ग्राउंड आहे. आणि हा जो कट्टा बघताय तुम्ही, हा स्टेज बनवला आहे त्यांनी. म्हणजे ह्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम असतील, वार्षिक कार्यक्रम असतील किंवा कसलंही एखादा उपक्रम जर चालू करायचा असेल तर ह्या जागेचा स्टेज म्हणून वापर केला जातो. त्याचप्रमाणे आपल्या तिरंग्यासाठी एक खांबा इथे लावलेला आहे. तर 15 ऑगस्ट 26 जानेवारीला इकडे कार्यक्रम केला जातो आणि खूप भारी वाटतं. तो एकेकाळी आईचं शिक्षण ज्या शाळेमध्ये झालं आहे त्या शाळेला भेट देण्यात खूप मस्त मजा येते. आणि आता कसं आहे ना, आता सुट्ट्या चालू झालेल्या आहेत, सगळ्यांच्या परीक्षा वगैरे संपलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे कोणी विद्यार्थी किंवा शिक्षक नाही आहे. पण जेव्हा कदाचित जेव्हाही मी या शाळेला किंवा या गावाला पुन्हा भेट देईन, आईच्या गावी जेव्हा येईन, त्यावेळेला नक्कीच प्रयत्न करूया इकडच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा आणि इकडच्या शिक्षकांसोबतसुद्धा संवाद साधण्याचा, की त्यांचा अनुभव काय आहे आणि त्यांना ही शाळा त्यांच्यासाठी कशी आहे. सो खूप छान आहे. आणि आईला नाही माहिती आहे की मी तिच्या शाळेमध्ये आता, म्हणजे आईने आता मगाशी आम्ही दूध घ्यायला आलो होतो गावामध्ये, त्यावेळेला मला सांगितलं हे छप्पर जे दिसतं, म्हणजे हे छप्पर आहे नवरचं, हे रोडवरनं दिसतं, हलकं एक शेड असे दिसते. तर तिने सांगितलं बाबू ते बघ, ती माझी ते शेड दिसतंय ना, ते माझी शाळा होती आणि माझं शिक्षण तिकडे झालं आहे. तर माझ्यासाठी सुद्धा एक भारी मोमेंट आहे की माझी आई ज्या शाळेमध्ये शिकले त्या शाळेला ॲटलिस्ट कोण नाही आहे, आय नो, बट मला त्या शाळेला भेट देता येते. आणि ते पवार ब्लॉकच्या माध्यमातून मी आपली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सायगाव, इकडे तुम्ही बघू शकता ह्या शाळेचा बोर्ड आहे असा, आणि ह्या शाळेला भेट दिले आणि खूप भारी वाटतं की म्हणजे की माझी आई इकडे शिकले आणि खूप सुंदर आहे. म्हणजे मी विचार कर ना, आता जर कार्यक्रम चालू असता तर हा आपला स्टेज आहे, इकडे असे सगळे स्टेज आणि मान्यवर बसलेले असणार, खाली विद्यार्थी उभे आहेत किंवा बसलेले आहेत, त्यांची बसायची व्यवस्था वगैरे, प्रमुख पाहुण्यांची व्यवस्था पुढे बाकावर केलेली असेल. किती भरलेलं आणि किती सुंदर दृश्य दिसणार आहे ते. तर ही अशी आहे आईची शाळा. आणि हे असे बहुतेक आतमध्ये सुद्धा असे बेंच आहेत. आता मी बेंचवर बसलो आहे, असे बेंच आहेत आणि आतमध्ये सुद्धा बहुतेक आता लॉक लावल्यामुळे मला आतले बेंच कसे ते नाही दाखवता येणार, बट हे जे आहेत लोखंडाचे बेंच हे अशाच प्रकारे असावेत. किंवा मग लाकडी बेंच, ज्या शाळेत मी शिकलो तिथे लाकडी बेंच होते, ते तसे आहेत का मला थोडी कल्पना नाही आहे, बट जे पण आहे खूप भारी वाटतं ॲक्च्युली. आपण ज्या वेळेला शाळेत येतो तर शाळा भरायची घंटा आणि शाळा सुटायची घंटा जेव्हा होते त्यावेळेला वेगळं मजा येते. म्हणजे शाळा भरताना एक असं आतमध्ये हे असतं, अरे बापरे शाळा भरली शाळा भरली. आणि जसं आपण बसतो थोडासा कंटाळा सगळ्यांनाच येतो शाळेत बसल्याच्या नंतर, आणि मग जेव्हा ती घंटा बाहेर वाजताय टन 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 टन, तेव्हा जे मनाला मजा येते, बॅगा घेऊन जे इतंच आपण पळतो, तर ही घंटा वाजली जाते अशी. शाळा सुटली. ओके चलो मग मी जातो आता घरी. आता झाले संध्याकाळ. मी आलो, आईला बोललो की जस्ट मी जाऊन येतो, असं जरा फिरून येतो. आणि मला येऊन ना गुपचूपमध्ये आईच्या शाळेचं शूट करायचं होतं, जे मी केलं आहे. आणि हा व्लॉग ज्या वेळेला आई बघेल ना, तेव्हा जसं तुम्ही पहिल्यांदा बघणार आहेत ना, तसं माझ्या आईला पण पहिल्यांदा बघायला भेटणार आहे की तिची शाळा आणि आपण तिचं शाळेचं चित्रीकरण केलं आहे. तर ही आहे माझ्या आईची शाळा, जिथे माझ्या आईचा बालपण, तिचे शिक्षणाचं जे पण कालावधी होता तो तिने इथे जगला. आणि आईचं लिव्हिंग सर्टिफिकेटसुद्धा आम्ही आता मला वाटतं 2 वर्षापूर्वी मागवलं होतं.
लिव्हिंग सर्टिफिकेट नव्हतं, काही कामासाठी लागलं, तर इकडनंच घेतले. आणि खूप भारी आहे की इथं त्यांचं अजून पण त्या रजिस्टरमध्ये जुन्या विद्यार्थ्यांची नोंद आहे आणि खूप बेस्ट आहे. म्हणजे आपल्या शाळा, आपण नेहमी बोलतो ना की आपली शाळा ही आपल्या हृदयाच्या जवळ असते. आणि मग तुम्ही विचार करा, जर आपल्याला एवढं आपल्या शाळेबद्दल प्रेम आहे, आईला किती भारी वाटत असेल ज्यावेळेला ती गावाला येते आणि अशी शाळा बाहेर न बघते. तिला सगळं आठवत असेल की नाही, मी या शाळेत यायचे, बँच घेऊन यायचे, हे मास्तर होते, हे गुरुजी होते, ह्या बाई होत्या आणि ह्यांनी मला हे शिकवलं, ह्या गणिताचे मास्तर होते, इंग्रजीचे हे टीचर होते, मराठीचे हे टीचर होते. बऱ्याच गोष्टी, माझी मैत्रीण होती, माझा एक वर्गाचा ग्रुप होता, आम्ही सोबत जेवण करायचो, डब्बा खायचो, सोबत ह्या पटांगणात खेळायचो. शाळा सुटली की पटापट घरी जाऊन आपलं मग घरचं जे पण काम असेल आपण ते काम करायचो. परंतु शाळा हा प्रत्येक व्यक्तीसाठी एक जिव्हाळ्याचा विषय आहे. आणि माझ्या आईच्या शाळेमध्ये मी आलो आणि मला खूप भारी वाटतं. आणि बघू आता पुन्हा कधी आलो तर आपण ह्या शाळेला नक्की भेट देऊया. इकडचे जे पण मेन आहेत त्यांना पण भेटूया आणि त्यांच्या पण मुलाखती जर घ्यायचा चान्स भेटला तर आपण नक्कीच घेऊया. सो मित्रांनो, ही होती माझ्या आईची शाळा, जी आहे सातारा सायगावमध्ये. सो आतासाठी एवढंच. भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये किंवा आता पुढच्या काही भागामध्ये आपण नक्कीच भेटू. आतापुरतं एवढंच. भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.